राम राम मंडळी. तर स्वागत आहे तुमचं माझ्या गोवा सिरीजमध्ये. आणि आता मी आलोय गोव्यातल्या पोरवोरीमधल्या आर्ट पार्कला. चला तर बघूया त्या पार्कमध्ये काय काय आहे ते. आणि जाताना अशी मोठी कमान आहे. आत आल्यावर या पार्कमध्ये एकापेक्षा एक भारी पेंटिंग, आर्ट स्ट्रक्चर आणि स्टॅच्यू बी आहेत. हे स्टॅच्यू एकदम 3D आहेत, असं वाटतं की खरंच जिवंत आहेत. आणि फिरता फिरता माझं लक्ष या दोघांच्या भांडणाकडे गेलं. म्हणून मी सोडवूच गेलो तर दुसऱ्या बाजूस या हत्तीभाऊ आणि मगरांनाची भांडणं चालू झाली. त्यांची बी भांडणं सोडून लई कंटाळा आला, म्हणून या भजनी मंडळाजवळ जाऊन बसूया म्हटलं. म्हणजे जरा रिलॅक्स वाटतंय. या पार्कमध्ये मेन अट्रॅक्शन हे ट्री हाऊस आहे. त्यावर चेहरा कोरल्यामुळे हे कुठल्या तरी जादूच्या मूवीतलं वाटतंय. आणि या ट्री हाऊसवर तुम्ही वर चढून सगळ्या पार्कचा वर्ण व्ह्यू बी बघू शकता. आणि हे ट्री हाऊस बाजूनं पाण्याच्या टाक्या बी आहेत. रात्री इथला व्ह्यू अजून भारी वाटते. ओव्हरऑल ह्यो पार्क फॅमिली आणि फ्रेंड्स बरोबर फिरायला एकदम परफेक्ट स्पॉट आहे. आणि लहान पोरांसाठी तर एक नंबर जागा आहे. ह्यो पार्क बघून मी निघालो दुसऱ्या ठिकाणास. जाता जाता उन्हाचं जरा नारळ पाणी पिऊया म्हटलं आणि त्याचं खोबरं बी खालो आणि निघालो दुसऱ्या ठिकाणास. जाता जाता मांडवी नदीवरचा ह्यो मस्त व्ह्यू बघत निघालो आणि पोचलो पणजीतल्या फेमस चर्च जवळ, म्हणजेच लेडी ऑफ इमॅक्युलेट या चर्च जवळ. याच चर्च जवळ सिम्बा या मूवीचं शूटिंग बी झालंय. आणि हे चर्च बघितलो आणि मी निघालो माझ्या तिसऱ्या ठिकाणाला. आणि ते म्हणजे पणजीतलं फेमस कॉलनी फॉन्टेनासला. इथली सगळी घरं वेगवेगळ्या रंगाची आहेत, त्यामुळे हे ठिकाण पर्यटकांचं खास आकर्षण आहे. गोव्यात पूर्वीच्या काळी पोर्तुगीजांचं राज्य होतं, त्यामुळे इथं अजून पण पोर्तुगीज आर्किटेक्चर आणि संस्कृती आपल्याला दिसून येते. या ठिकाणाला गोव्याचं लॅटिन क्वार्टर पण म्हटलं जातंय. या ठिकाणी आर्ट गॅलरीज, लोकल कॅफे आणि कल्चरल हेरिटेजमुळं ऐतिहासिक आणि ॲस्थेटिक गोष्टींचा अनुभव घेता येतोय. हे ठिकाण खरंच एक ऐतिहासिक आणि मॉडर्न काळाचं प्रतीक आहे, जे अजून पण जपलेलं आहे. आणि हे फिरून जरा भूक लागलेली, त्यामुळं आधी जेवून घेऊया म्हटलं. आणि जेवून मग निघालो माझ्या पुढच्या ठिकाणाला आणि पोचलो मांडवी नदीच्या काठावर असलेल्या कॅम्पल गार्डन या ठिकाणाला. गार्डनच्या सुरुवातीलाच असे भारी भारी पुतळे आहेत, जे योग साधा करताना दिसतात. आणि या गार्डनमध्ये या वेगवेगळ्या पुतळ्यांबरोबर हिरवेगार बागा, चालायला सुंदर स्वच्छ रस्ते आणि लहान मुलांना खेळायला प्लेग्राऊंड पण आहेत. तसंच इथं वेगवेगळी योगासनं केलेले पुतळे पण आहेत, ज्यातून आपल्याला योगासनांची माहिती मिळते. आणि थोडं पुढं आल्यानंतर नदी आणि समुद्र एकत्र आलेत आणि असं मस्त चमकणारं पाणी बघून एकदम भारी वाटते. समुद्रात तरंगत असणाऱ्या होड्यांकडे बघून मन एकदम प्रसन्न होते. आणि जरा पुढं चालत आलं की तुम्हाला गोव्यातलं फेमस भगवान परशुरामांचा पुतळा दिसते. जर तुम्ही पण गोव्याला यायचा प्लॅन करत असाल तर ह्यो स्पॉट तुमच्या लिस्टमध्ये नक्कीच ॲड करा. आणि अशीच नवीन नवीन माहिती आणि ठिकाणं जाणून घ्यायला मला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.